नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा कधी जमा होणार या संदर्भात शेतकरी मित्र वारंवार आपल्या जवळ चौकशी करत होते। तर त्याबद्दलची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत आहे। आज मित्रांनो 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी या ठिकाणाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत 22व्या हप्त्याचं वितरण होत आहे। हे 22व्या हप्त्याचं वितरण संध्याकाळी 5 वाजल्यापासून प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात येत आहे। मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा शासनामार्फत या 22व्या हप्त्या संदर्भात आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेले असतील किंवा या संदर्भात फोन सुद्धा आलेले आहेत। तर काही शेतकरी मित्रांना याबद्दलची कल्पना असेलच। मित्रांनो, याच्यामध्ये आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे भरपूर शेतकरी आपल्याला याबद्दल सुद्धा विचारत आहे की ज्या शेतकऱ्यांचे पाठीमागील जे हप्ते जमा व्हायचे राहिले होते तर अशा शेतकऱ्यांना ते हप्ते मिळणार आहेत का। तर मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलवरती जी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे म्हणजेच या हप्त्या संदर्भात जी जाहिरात प्रसिद्ध होत आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 9,32,00,000 शेतकऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। गेल्या हप्त्याच्या मानात या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या आता वाढलेली पाहायला मिळत आहे। शासनामार्फत जी केवायसीची प्रोसेस अंमलात आणलेली आहे म्हणजेच बोगस शेतकरी या योजनेमधून बाद करण्यात यावे यासाठी शासनाकडून केवायसी ही प्रोसेस जी सुरू करण्यात आली याच्या माध्यमातून भरपूर शेतकरी आता या योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहेत। त्याच्यामुळे पाठीमागील ज्या शेतकऱ्यांचा हप्ता राहिलेला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा थकीत मानधन शासनामार्फत जमा केलं जाणार आहे। त्यासाठी शासनाकडून 18,640 करोड रुपये सुद्धा जास्त रक्कम या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, जर आपले हप्ते थकीत असतील तर मोठ्या प्रमाणावरती हे अनुदान उपलब्ध झाल्यामुळे थकलेले हप्ते नक्कीच शासनामार्फत आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, हे आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत का हे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कळेलच। आज संध्याकाळपर्यंत या संबंधीचे मेसेज आपल्या मोबाईलवरती येऊन जातील। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती मेसेज येणार नाहीत म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँकेला मोबाईल नंबर लिंक नसतील किंवा संबंधित पीएम किसानच्या पोर्टलला सुद्धा जर मोबाईल नंबर लिंक नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती हप्ता वितरणाची माहिती किंवा हप्ता जमा झालेल्याचे मेसेज येणार नाहीत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आपल्या बँकेला मोबाईल नंबर लिंक करून घ्या किंवा पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा मोबाईल नंबर लिंक करू शकता। हा पीएम किसान योजनेचा हप्ता जर तुमच्या बँकेत आज जमा झालेला मेसेज आला नाही तर उद्या मित्रांनो तुम्हाला बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी करावी लागणार आहे। तर तुम्ही बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी करा। नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचं वितरण झालेलं असेल। झालं नसेल तर मित्रांनो येणाऱ्या पुढच्या 3 दिवसापर्यंत तुम्हाला याची वाट पाहावी लागणार आहे, कारण की शासनाकडून हप्ता वितरणाची प्रोसेस सलग 3 दिवस सुरू राहते। त्याच्यामुळे थोडा वेळ वाट पहा। 3 दिवसानंतर याबद्दलची नक्की माहिती तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची हे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, याबद्दलची अपडेट आपण वारंवार चॅनलवरती देतच आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, कारण की शासनामार्फत येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, महत्त्वाचे GR असतात, याबद्दलची सविस्तर माहिती आपण चॅनलवरती देत असतो, तुमच्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवत असतो। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। आज 22वा हप्ता शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरण होणार नाही त्यांनी काय प्रोसेस करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत तर याबद्दलची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देऊ। तोपर्यंत मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।